नमस्कार, कशा आहात यूट्यूब फॅमिली. तर मी हर्षाली तुमचं सर्च लाईफस्टाईलमध्ये मनापासून स्वागत करते. तर सकाळचे वाजले होते 9 आणि आजची जी व्लॉगची सुरुवात आहे ना ती मस्त अशी देवपूजेने झाली आहे. तर सकाळीच सागर आणि मल्हार दोघेही म्हणजे मल्हार स्कूलला निघून जातो, त्यानंतर सागर पण ऑफिसला निघून जाता. मग त्यानंतर माझी जी कामं आहेत ती सुरू होतात. तर मग फटाफट मी आंघोळ केली आणि त्यानंतर पटकन तर आधी म्हटलं देवपूजा करून घ्यावी, त्यानंतरच दुसऱ्या कामांना तर सुरुवात करावी. तर मग देवपूजा केली ना तर मस्त प्रसन्नही वाटतं आणि सकाळी सकाळी तर घरामध्ये खूप छान फ्रेश वातावरणही वाटतं. तर मग कसं आहे, मी 3 अगरबत्त्या लावून घेते. तर एक जी आहे ना ती देवाजवळ, एक तुळशीजवळ आणि एक दरवाजाजवळ. तर मग देवपूजा माझी आटोपली आहे. तर त्यानंतर मग मी आदल्या दिवशीच तर भाजी संपली होती, तर मी सर्व भाज्या तर घेऊन आली होती. तर माझं काय असतं ना की मी मिरची वगैरे जसं आणलं ना तसं धुवून घेते छान स्वच्छ आणि त्यानंतर रात्रभर तर कपड्यावर मस्त वाळवून घेते. म्हणजे काय असतं ना की मिरची जी असते ना ती लवकर सडत नाही आणि खराब नाही होत. आणि त्यानंतर तिचे जे देठ आहेत ते मी काढून घेते आणि नंतर ते तर डब्यामध्ये छान स्टोअर करून येतं, फ्रीजमध्ये मी ठेवून देते. त्याने काय होतं ना की मिरचीला जर देठ राहिलं ना तर मिरची लवकर सडते. तर त्यामुळे मी जो आहे ना हा एक उपाय शोधला आहे. मला वाटतं हा सर्वांनाच माहिती असेल, पण मी अशा पद्धतीने ठेवते. आणि भाजी जी आहे ना ती मी लगेच, काही भाज्या ज्या आहेत त्या लगेच धुवून ठेवते, काही भाज्या आहेत त्या बनवायच्या आधीच धुवून ठेवते. तर मग आता जो आहे ना हा डब्बा छान मी फ्रीजमध्ये ठेवून देईल, म्हणजे मिरची जी आहे ती लवकर खराब होणार नाही. आणि जो हा वाटी धूप आहे ना, वाटी धूप मी याचं नाव विसरते नेहमीच. तर हा जो वाटी धूप आहे ना, तर मला याचा धूर, याचा वास मला एवढा आवडतो ना. तर सकाळी मी सर्वात आधी जसं माझी अंघोळ होते, देवपूजा होते ना, तर वाटी धूप लावतेच. म्हणजे काय होतं की पूर्ण घरामध्ये तो वास तर छान पसरतो आणि खूप जास्त प्रसन्न वातावरण वाटतं. तर मग मल्हारला मी स्कूलमधून घेऊन आली होती. तर मग आज दुपारी जेवणात जे होतं ना तर ते मला मुगाच्या डाळीचं सूप बनवायचं होतं, कारण की आदल्या दिवशी जे होतं ना ते रात्रीचं जेवण जे होतं ना ते खूप हेवी झालं होतं, म्हणजे चिकन खाल्लं होतं. तर त्यानंतर सकाळी जे होतं ना ते मला असं चपाती वगैरे काहीच खायचा मूड नव्हता. तर म्हणून मग फक्त मी मल्हारपुरता 2 चपात्या टाकल्या होत्या आणि चपात्या त्याच्यापुरता बनवल्या होत्या. आणि त्यानंतर मला तर फक्त सूप बनवायचं होतं. आणि त्याच्यासाठी मग मी काय केलं ना, तर 1 वाटी डाळ घेतली, ती मस्त कुकरला शिजवून घेतली, त्यातच थोडेसे लसूणही टाकून घेतले आणि त्यानंतर सिंपल असा तडका तयार केला. तूप घेतलं, त्यामध्ये जिरं टाकलं आणि त्यानंतर इथं थोडी चटणी, हळद आणि थोडासा मसाला टाकून छान मस्त डाळीला जो आहे ना तो तडका देऊन घेतला. आणि आता हिला छान मी मॅश करून घेणार आहे. तर छान मस्तपैकी मॅश करून घ्यायची आणि त्यानंतर तर आपल्याला जेवढं लागलं ना तेवढं त्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला सूप कसं आवडतं, जास्त पातळ आवडतं की कसं आवडतं त्या पद्धतीने. तर मग आता छान डाळ मस्त मॅश करून घेणार आहे आणि याच्यातला जो रस्सा आहे ना तोच मी मल्हारला देणार आहे आणि मी फक्त जे आहे ना ते सूप म्हणून पिणार आहे. तर बघा मी इथे 1 ग्लास पाणी टाकून घेतलं आणि आता छान मस्त भरपूर वेळ त्याला उकळू देणार. चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. तर बघा गरमागरम सूप जे आहे ना ते आपलं रेडी झालं आहे आणि हे सूप एवढं टेस्टी लागतं ना, तुम्ही एक वेळा नक्की बनवून बघा. जर कधी खायचं इच्छा नसेल किंवा सकाळी नाश्त्यात काहीतरी हलकं खायचं असेल तर तेव्हा पण तुम्ही घेऊ शकतात. किंवा रात्रीच्या जेवणामध्ये कधी कधी असं होतं की जास्त हेवी खायला नाही आवडत, तर मग त्या दिवशी असं सिंपल असं सूप म्हणजे बनवा आणि नक्की खाऊन बघा. तर मग मल्हार जे होतं ना तर मल्हारला अशा गोष्टी बिलकुल नाही आवडत, म्हणून त्याने सुरुवातीलाच जेव्हा सूप बघितलं ना तर तो डोक्याला हात लावून उभा होता की मम्मा आज तू हे काय नवीन बनवलं आहे. तर मग आता माझं तर सगळं बनवून झालं आहे. मल्हारला पण मी जेवण देऊन दिलं आहे. तर मग आता मी बसून मस्तपैकी थोडा वेळ जे आहे ना ते सूप एन्जॉय करणार. आणि हे जे गरमागरम सूप आहे ना ते जर पिलं ना, अगदी सर्दी जरी असेल ना, सर्दी खोकला, आणि तेव्हा जर पिलं ना तर पूर्ण घसा पण मोकळा होतो गरम गरम सूप पिल्यामुळे. आणि मल्हार बघा त्याला मी देते तर तो नाही बोलतो आहे. त्याला चपातीबरोबर आवडतं, पण असं नुसतं प्यायला त्याला बिलकुल आवडत नाही. तर मग त्यानंतर झाली होती संध्याकाळ आणि संध्याकाळचं जेवण बनवायला मी सुरुवात केली आहे. तर पूर्ण थंडीचे दिवस निघून चालले आहेत, पण माझा काही गाजरचा हलवा होतच नव्हता. त्याच्यामुळे म्हटलं म्हणून मी आदल्या दिवशीच भाजी आणताना म्हटलं आधी गाजर घेते आणि त्यानंतर आज हलवा बनवतेच. तर मग मी काय केलं, त्या कढई घेतली, कढईमध्ये थोडंसं तूप टाकलं आणि त्यानंतर गाजर किसून घेतले होते. जवळपास हे 1 किलो गाजर आहेत. आणि गाजर छान किसून घेतले आणि त्यातलं जे पाणी आहे ना ते मी सगळं काढून घेते. म्हणजे काय होतं की गाजरचा हलवा आहे ना फटाफट होतो. आणि हे जे पाणी आहे ना हे फेकायचं नाही. तर हे जे गाजरचं पाणी आहे ना हे तुम्ही ज्यूस म्हणून पिऊ शकतात, खूप छान लागतं.
तर मग त्यानंतर एका साईडला तर मी काजू आणि बदाम हे तर खलबत्त्यात कुटून घेणार आहे, कारण की मला हे ना मिक्सरमध्ये कुटलेलं नाही, म्हणजे मिक्सरमध्ये फिरवलेलं मला नाही आवडत, कारण की मिक्सरमध्ये जर फिरवलं ना तर मग त्याची खूप जास्त पावडर होते आणि मग ते खाताना नाही ना ते टेस्ट लागत नाही, म्हणून खलबत्त्यातच मी थोडंसं करकरीत करून घेते, जास्त नाही. तर मग आता ते मस्तपैकी मी ॲड केलं आहे आणि हे जे आहे ना हे थोडा वेळ होऊ द्यायचं, म्हणजे थोडा वेळ गाजर 5-10 मिनटं आहे तर तुपामध्ये भाजून घ्यायचं आणि त्यानंतरच मग हे लगेच मी तर काजू बदाम ॲड करते, म्हणजे काय आहे ना की काजू बदाम पण छान भाजले जातात आणि ना खाताना ते पण छान क्रंची लागतात, नाहीतर मग कच्चे कच्चे लागतात. तर मग आता बऱ्यापैकी सगळं जे पाणी होतं ना ते गाजरमधलं ते थोडंफार होतं ते आटलं आहे आणि त्यानंतर मी जवळपास अर्धा लिटरच्या थोडंसं जास्त मी त्यामध्ये दूध घेतलं आहे आणि दूध टाकून घेतलं आहे. तर आता हे दूध जे आहे ना हे सर्व दूध आटेपर्यंत मी छान हा जो हलवा आहे ना तो दुधामध्ये मस्त शिजवून घेणार आहे. तर बघा आता दुधामध्ये तो छान मस्त शिजतो आहे आणि जोपर्यंत दूध पूर्ण आटत नाही ना तोपर्यंत त्याला छान मस्त त्यातच होऊ द्यायचं. तर बघा आता छानपैकी थोडंसं दूध आटलं आहे आणि मस्तपैकी मी आता मिक्स करून घेणार आहे. तर खाली लागण्याचे चान्सेस असतात, त्याच्यामुळे तर थोडंसं सांभाळून म्हणजे उन्हातली जी आहे ना ती चालूच ठेवायची. आणि त्यानंतर मग मी काय केलं, त्यामध्ये जेवढी लागेल ना तेवढी साखर मी ॲड करून घेतली. जवळपास 6-7 चमचे 5-6 चमचे मी साखर टाकली. आमच्याकडे जास्त गोड कोणी खात नाही, म्हणून मी जास्त मला गोड पदार्थ म्हणजे साखर वगैरे मी असं जास्त टाकत नाही. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर टाकू शकता, तुम्हाला जेवढी लागली तेवढी. तर बघा छान मस्त आपला लुसलुशीत हलवा जो आहे तो आता तयार झाला आहे. तर शेवटी फक्त लास्टला मी यामध्ये जे जायफळ आणि इलायची तर याची जी ना मस्त पूड टाकून घेणार आहे आणि त्यानंतर 2 मिनटं त्याला छान होऊ देणार आहे आणि त्यानंतर जे आहे ना ते गरमागरम हलवा आपला इथं रेडी आहे. आणि हा हलवा जो आहे ना तुम्ही 2-3 दिवस जरी स्टोअर करून ठेवला, 5-6 दिवस जरी ठेवला तरी पण खराब होणार नाही, कारण तो फक्त दुधामध्येच बनवलेला आहे. त्याच्यामुळे तो किती पण दिवस स्टोअर करून ठेवा, तो छान मस्त तसाच छान राहणार. फक्त काढायचं, छान मस्तपैकी त्याला गरम करायचं आणि खायला घ्यायचं. तर बघू शकतात किती डिलिशियस आणि एवढा मस्त ना, अगदी हॉटेल काय कुठलाही गाजरचा हलवा त्याच्या पुढे फिक्का पडेल, इतका छान टेस्टी झाला होता. तर चला मग व्हिडिओ आवडला असेल तर पटपट सबस्क्राईब करा.